सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय आणि याचा शेतीला फायदा होणार आहे। खरं तर खरीप पिकांना पूरक असा हा पाऊस आहे। शेतकरी माझ्यासोबत खरेदीसाठी सोलापूरच्या बाजारात तुम्ही खरेदीसाठी आलेले आहेत। मागच्या 2 दिवसापासून चांगला पाऊस झालाय, काय परिस्थिती होती पावसाची? चांगली झाली पावसाची। फायदा होता, पेरणी होते। काय आता तुम्ही खरेदी केलंय आणि ते कशा पद्धतीने लागवड करणार? आता उडीद खरेदी केली, पेरणी नंतर। आता काय तुम्ही खरेदी करण्यासाठी आला होता आणि आता काय परिस्थिती आहे? उडदाचं बी परिस्थिती काय बाजारात काय फरक पडला असं वाटतं? हां पडेल की। किती फरक पडेल? रेटमध्ये काय फरक पडलेत बाजारामध्ये? ह्या वेळेला थोडं वाढलंय बाजार। दादा काय सांगाल? कांद्याची परिस्थिती खरं तर निर्यात बंदीमुळे हे होती, तुम्ही कांद्याचं सगळं खरेदी करताना दिसताय। कांद्याची काय परिस्थिती आहे? तुम्ही पुन्हा कांदा खरेदी करताय? कांदा मी प्रत्येक वर्षी खरेदी करत लावतो। काय नाही, निर्यात कसं असतं 2 ते 3 महिने चालते, फक्त कायमस्वरूपी चालत नसते निर्यात। वर्षातनं 2 ते 3 महिने चालते फक्त, मग परत 2000, 1500, 2500, 3000 चालतं मार्केट। यावर्षी फायदा झाला कांद्यामध्ये? कांदा झालाय पहिला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी पोतवर फायदा झालेला आहे। तिथून पुन्हा कांद्याला पुन्हा आणि कांद्याकडे शेतकरी वळणार, का तर शेतकऱ्याला दुसरा पर्यायच नाही कुठला। नगदी पीक म्हणजे पैसे 3 ते 3.5 महिन्यात येणार कांद्याचंच उत्पन्न आहे। आता 2 दिवसात पाऊस झाला, त्याचा फायदा होईल? फायदा 100% फायदा। असंच पाऊस पडत राहिला तर शेतकऱ्याला दिलासा चांगला होणार आहे। तुमचं काय म्हणणं आहे? पाऊस 2 दिवसात चांगला झाला? पाऊस चांगला झालेला आहे। सध्या आता उडद्याच्या पेरणीकडे लोक भरपूर वाटचाल, पाणी भरपूर वल झालेले आहे, त्यामुळं उडीद पेरणी किंवा कांद्याचे बियाणे घ्यायची खरेदी चालू आहे। आणि शेवटी भाव काय ना शेतकरी हा पीक करतोच, भाव किती आला काय नाही, पण शेतकरी उडदाचं म्हणा, कांदा म्हणा, काय बी म्हणा, कुठलंही पीक घेतच असतो, त्यामुळं काय नाही। खरेदी केली आहे आणि उडद्याची पेरणी आहे। पेरणीची लगबग चालू आहे। 1-2 दिवसात पेरणी उघाड पडलं तर, नसेल तर 4 दिवस लांबेल, पण पेरणी सध्या होणारच। मागच्या 2 दिवसापासून खरं तर सोलापुरात पाऊस पडतोय आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे बळीराजा जो आहे तो साहित्य खरेदी करण्यासाठी असेल, बियाणे खरेदी करण्यासाठी असेल, सोलापूरच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।